जय भीम जय आदिवासी। मी आकाश कोळी, छत्रपती संभाजीनगर धाडस संघटना जिल्हा अध्यक्ष। आज या मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जवळपास 13 ऑगस्ट पासून बेमुदत आमरण अन्नत्याग उपोषण चालू आहे। या उपोषणाला भेट देण्यासाठी आम्ही आलो असता या मलकापूर जसे की प्रांत अधिकारी आहेत, इथले स्थानिक आमदार आहेत, यांनी आजपर्यंत आमच्या जमात बांधवांची जे उपोषण चालू आहेत त्या उपोषणाची आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल नाही घेतली आहे। आणि आमच्या आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांकडे वडिलांकडे जात प्रमाणपत्र असेल तर मुलांना जात प्रमाणपत्र मिळत नाही। ही परिस्थिती या इथल्या संविधानिक पदावर असून असल्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर आणून ठेवली आहे। याला वैतागून जवळपास 13 ऑगस्ट पासून हे बेमुदत आमरण उपोषण चालू आहेत। आजचा याचा 19वा दिवस आहे आणि आज रोजी आता 19वा दिवस आहे। आज तुम्ही काय काय केलं? आजचा 19वा दिवस आहे। तर आज या मलकापूर प्रशासनाला जागवण्यासाठी, इथल्या आमदाराला जागवण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना जागवण्यासाठी इथं दपडे बचाव आंदोलन हे देखील करण्यात आलं। आणि त्यानंतर देखील या दपडा बचाव आंदोलनामधून हे इथलं शासन जागलं नाही, इथला आमदार जागला नाही, म्हणून आमचे जमात बांधव अति तीव्र पद्धतीने टावरवर देखील 2-4 जमात बांधव हे आता चढलेले आहेत आणि पिंपळाच्या मोठ्या उंच झाडावर देखील आमचे 2 ते 3 जमात बांधव हे चढलेले आहेत। आणि त्यांनी असं ठरवलंय मनामध्ये की आमच्या जर का वडिलांकडे जातीचे प्रमाणपत्र आहे, मुलाला मिळत नाही आणि इथला अधिकारी जर म्हणत असेल की त्याचे वडील कोण आणि त्याला प्रमाणपत्र कसं मिळणार, आमची जर का जात सिद्ध होत नसेल तर हे जमात बांधव वैतागून प्राण देण्याच्या दृष्टीने हे वरती गेले आहेत। या जमात बांधवांच्या जीवास काही झालं किंवा नको तो प्रकार जर घडला याचा सर्वस्व जबाबदार इथला एडीएम अधिकारी संतोष शिंदे व इथला आमदार हेगडे आणि इथलं शासन प्रशासन याला जबाबदार राहील। याला मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जबाबदार राहील।